नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. मला ना नेहमीच जे डेझर्ट्स मिळतात हॉटेल्समध्ये मोठमोठ्या किंवा आपण टी व्हीवर बघतो, यूट्यूबवर बघतो, छान असे वेगवेगळे डेझर्ट्स मिळतात खायला. ते बघून ना मला खूप टेम्प्टिंग होतं, असं वाटतं आत्ताच खाऊन टाकावं, पण ते तसं शक्य होत नाही. म्हणूनच अशी एक युनिक, एकदम सोपी आणि नो बेक डेझर्ट रेसिपी आज मी आपल्यासाठी आणलेली आहे. अतिशय सोपी आहे आणि सध्या फळांचा राजा आंबा याचा सीझन जो संपत आलेला आहे, तर त्याचीच रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर आपल्याला ना हे जे डेझर्ट्स आहे हे लेयर्समध्ये करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण पहिले लेयर्सची तयारी करून घेऊया. तर पहिला लेयर जो बनवायचा आहे तो बिस्किटांचा बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी मी एक 6 डायजेस्टिव्ह बिस्किट्स इथे घेतलेली आहेत. न्यूट्रीचॉईसची जी येतात तीच घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर अनसॉल्टेड मेल्टेड बटर मी इथे घेतलेलं आहे. आणि हे एकत्र करायचं आहे आणि याचा छान मिक्सरमध्ये चुरा करून घ्यायचा आहे. अतिशय सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा लेयर जो आंब्याचा लेयर असणार आहे. तर त्याच्यासाठी एक 5-6 आंबे, मी आत्ता इथे 3च आंब्यांचा दाखवते आहे, पण एक 5-6 आंबे आपण इथे घ्यायचे आहेत आणि ते क्रश करून घ्यायचे आहेत छानपैकी. आणि समजा मँगोज अवेलेबल नसतील आपल्याकडे तर आपण जे टिन्स येतात मँगो पल्प्सचे त्याचाही वापर इथे करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा लेयर जो बनवायचा आहे तो आपल्याला बनवायचा आहे क्रीमचा, मँगो क्रीमचा. तर त्याच्यासाठी मी इथे व्हिप क्रीम घेतलेला आहे. आणि व्हिप क्रीम ना हे नेहमी आपल्याला थोडंसं फेटून घ्यायला लागतं, ब्लेंड करून घ्यायला लागतं त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 वे म्हणजे 2 लेयर्स करून मग ते करावं लागतं, कारण आपल्या इथे जरा हीट असते. तर त्याच्यासाठी पहिले तर मी एका खालच्या बाउलमध्ये थंड असं पाणी आणि बर्फ असा घेतलेला आहे. त्याच्यानंतर वरच्या बाउलमध्ये मी व्हिप क्रीम घेतलेला आहे. आणि आता हे आपल्याला छान ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे. मिक्सर वगैरेमध्ये करायचं नाही, कारण मग ते गरम होतं आणि मग ते आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे तसं ते होत नाही, त्यामुळे असंच करावं लागतं. आणि आता हे ना जे व्हिप क्रीम आहे ते खूप घट्ट आपल्याला मिक्स करून नाही घ्यायचं आहे, फक्त जरा पातळ ठेवायचं आहे. आणि लक्ष द्यायचं आहे की ह्याच्यात कुठलेही लम्स राहता कामा नयेत. आपल्याला डोळ्यांनी दिसतं की इथे छोटे छोटे असे बारीक बारीक लम्स तयार होतात, जसं जसं ते व्हिप क्रीम तयार होत जातं तसं तसं. आणि मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. जरा असं पातळसर जरा झालं, एकदम घट्टही नाही एकदम पातळही नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आलं की मग आपण ह्याच्यामध्ये अर्धा जो मँगो पल्प आपण मिक्सरमध्ये मगाशी करून घेतला, एक 6 आंब्यांचा जवळजवळ, त्याच्यातले अर्धे आंबे आपण तो पल्प ह्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे मग काय होईल, तो आंब्याचा स्वाद त्याला येईल, चव येईल त्याला. आणि तसाच त्याचा रंगसुद्धा येईल छानपैकी येल्लोइश असा, त्या क्रीमला मस्त असा रंगसुद्धा येईल. त्यामुळे अर्धे आंबे म्हणजे जवळजवळ 3 आंब्यांचा पल्प आपण इथे वापरायचा आहे. आणि तुम्ही बघताय ना एवढंच पातळ असं याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आणि 3 आंब्यांचा पल्प आपण वापरल्यावर बघितलं कसा रंग आला आहे छान असा येल्लोइश. आता हे करून ना आपण पायपिंग बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. व्हिप क्रीम कधीच बाहेर ठेवायचं नाही, ऑलवेज फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये ठेवायचं. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण आपल्याला थोडं ते पातळच हवं आहे म्हणून.
आता आपले 3 लेयर्स तयार झालेले आहेत. आता वरचा फायनल लेयर आपण तयार करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी परत एकदा मी व्हिप क्रीम घेतलेला आहे. आता मार्केटमध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिप क्रीम्स अवेलेबल असतात. मी इथे ना ज्याच्यामध्ये साखर आहे असं व्हिप क्रीम म्हणजे ट्रोपोलाइटचं व्हिप क्रीम असतं हे, आणि एकदम इझिली आपल्याला हे करता येतं. आणि ह्याच्यात साखर असते, त्यामुळे आपल्याला ॲडिशनल कंडेन्स मिल्क किंवा साखर काही घालायची गरज नाही. तर आता हे व्हिप क्रीम आपल्याला खूप ब्लेंड करून घ्यायचं आहे. आपल्याला इतकं ब्लेंड करायचं आहे, मी पुढे दाखवेन, की ते घट्ट झालं पाहिजे छानपैकी. आणि म्हणजे मग आपल्याला जो वरचा लेयर छान असा बनवायचा आहे ना, तो खूप मस्त घट्ट असा छान आणि डेकोरेटिव्ह येतो तो त्याच्यासाठी. तर आता मी मगाशी दाखवली तशीच प्रोसेस केलेली आहे. खालती बर्फाचं पाणी, बर्फ आणि वरती मस्तपैकी व्हिप क्रीम घेऊन ते व्हिप करायचं आहे किंवा ब्लेंड करायचं आहे. मिक्सरमध्ये अजिबात करायचं नाही आहे. आणि आता हे झालंय की नाही हे कसं बघायचं, तर बाउल घ्यायचा आणि डायरेक्ट उलटा करायचा बाउल. जेव्हा आपण हा उलटा करतो ना, तेव्हा हे व्हिप क्रीम खालती पडलं नाही पाहिजे. जर हे खालती पडलं तर ते अजून झालेलं नाही आहे, आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये आलेलं नाही आहे. तर ते बघायचं. आणि जर आपलं ते व्हिप क्रीम मस्त छान घट्ट असं झालं असेल, क्रीमिश असं झालं असेल, जसं आपल्या केक्सवर वगैरे असतं, तर ते खालती पडणार नाही. अशा ह्याच्यामध्ये ते झालं पाहिजे. आता हे सगळं झालेलं आहे, ते पण आपण एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि ते आपण फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता फायनल आपण सुरुवात करायची डेझर्ट बनवायला. तर त्याच्यासाठी मी एक छान असे मस्त 2 ग्लास घेतलेले आहेत. अजून जास्त अट्रॅक्टिव्ह तुमच्याकडे ग्लास असतील तर ते घ्या. आणि हे जरा मोठे पण पडत आहेत, जरा छोटे असतील तर जास्त छान होतील. आणि पहिला लेअर घालायचा आहे आपला बिस्किटांचा, आणि तो असा छान मस्त थोडासा हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे. खूप दाबायचा नाही आहे, कारण नाही तर मग जेव्हा आपण खातो तेव्हा ते बिस्किटाचा लेअर पूर्ण खालती राहून जातो आणि तो आपल्याला खाता येत नाही. आणि मग ते झालं की मग आपण वरती जो पल्प तयार केलेला होता, आंब्याचा पल्प, 3 आंब्यांचा पल्प, तोही पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेला आहे आणि तो पण आपण इथे घालून घ्यायचा आहे. आणि इथे प्रत्येक लेअर ना खूप प्रेमाने घालायचं आहे आणि भरपूर घालायचं आहे. म्हणजे काय आहे की आपल्याला ग्लासमधून बाहेरून ते सगळे लेयर्स असे छान दिसले पाहिजेत की किती लेयर्स आहेत, कुठले कुठले लेयर्स आहेत असं. आणि हे छान असं पसरवून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यावरती आपण तिसरा लेअर घालणार आहोत, जो आपण मँगो क्रीमचा जो केला होता तो घालायचा आहे. तोही मी नॉर्मल पायपिंग बॅगमध्ये घालून घेतलेला आहे. पायपिंग बॅगमध्ये घालण्याचा एवढाच अर्थ आहे इथे की ते जो क्रीम आहे, जे पल्प आहेत, ते सगळं ना चारी बाजूंना खालपर्यंत आपण घालू, म्हणजे ते जातं त्याच्याने. आणि ह्याच्यामध्ये आपण कुठेही नोझल वापरलेलं नाही आहे, त्यामुळे ते व्यवस्थित खालपर्यंत जातं. नाही तर आपण चमच्यानी टाकून ते तेवढं खालपर्यंत जाणार नाही. त्याच्यासाठी आपण इथे पायपिंग बॅग यूज केलेली आहे. आता आपले 3 लेयर्स झालेले आहेत. आता आपण फायनल लेअर करायचा आहे आणि तो म्हणजे व्हाईट व्हिप क्रीमचा. आता ह्याच्यामध्ये मात्र मी नोझल लावलेलं आहे. हे सगळं ना, पायपिंग बॅग असू दे, नोझल असू दे, हे मार्केटमध्ये अतिशय इझिली अवेलेबल असतं. इवन व्हिप क्रीमसुद्धा अगदी नॉर्मली एकदम इझी असं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर आता हे छान असं मस्त घालून घ्यायचं आहे. आणि आता इथे प्रश्न असाच येतो की प्रत्येक लेयरचा तुम्हाला किती थिकनेस हवा आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. किती थिन हवा आहे का थिक हवा आहे, ते सगळं आपल्यावर डिपेंड आहे. त्याप्रमाणे आपण इथे ते लेयर्स घालायचे आहेत. आणि बघताय ना, आहा, सगळे लेयर्स आपले घालून झालेले आहेत. आणि टॉपिंग फक्त आपण इथे आपल्या आंब्यांच्या तुकड्याने करणार आहोत. आणि झालं आपलं डेझर्ट तयार आहे. दिसायलाच इतकं डिलिशियस ते दिसतं आहे. खायला कसं असेल सांगा बरं. बघूनच असं टेम्पटिंग वाटतं की नाही. मग मलाही तसंच वाटतं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की एखादी तरी डेझर्टची रेसिपी या उन्हाळ्यामध्ये झालीच पाहिजे. असाही पावसाळा थोडासा लांबलेला आहे, आंब्याचा सीझनसुद्धा त्यामुळे थोडासा लांबलेला आहे, तर मग का नाही.
आणि अशा तऱ्हेने आपलं मँगो डेझर्ट हे तयार झालेलं आहे. मस्त फ्रीज करा आणि छान याचा आनंद घ्या. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुम्ही हे खाऊ शकता. घरच्यांना खायला द्या. घरी पाहुणे आले असतील तर त्यांना खायला द्या. म्हणजे ते दरवेळेला येत राहतील तुमच्याकडे अजून नवीन नवीन डिश खायला. तर अशा प्रकारे आपलं मँगो डेझर्ट, नो बेक मँगो डेझर्ट, इथे आपण कुठेही बेकिंग केलेलं नाही आहे. एकदम सोप्या तऱ्हेने असं मँगो डेझर्ट आपण बनवलेलं आहे. आणि तुम्ही बघताय ना आपले तिन्ही चारही लेयर्स किती सुंदर दिसत आहेत ते. तर हे डेझर्ट तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. तसंच मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगत जा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. तर अजून उन्हाळा संपलेला नाही आहे, वेळ घालवू नका. हे नो बेक मँगो डेझर्ट घरी नक्की करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. चला तर मग आपण भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोवर असंच घरचं खा आणि स्वस्त रहा.